नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 42 इंच मापाचे साधे पीस कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी 3 पीस एकत्र घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला एकच माप कटिंग करायचे आहे, त्यासाठी एकत्र तिघं घेतले मी. पेपर कटिंग मी आधीच करून ठेवलेली आहे. ती कटिंग आपण आता कापडची करून घ्यायची. साधे पीस असल्यामुळे एकावर एक ठेवून मी डायरेक्ट कटिंग करते. म्हणजे एक एक कटिंग करण्यापेक्षा एकदाच कटिंग होईल. सगळ्यात मोठे माप आहे हे 42 इंच मापाचे कटोरी ब्लाउज. मेजरमेंट काढून घेतलेले मी त्याचे. कटोरी नेहमी ही ह्या भागावर ठेवायची, कारण इथे स्ट्रेचेबल कापड असतं. त्यासाठी कटोरी हा इथे ठेवायची. आणि कटोरीचा हा पॉइंटच असतो, त्यासाठी कटोरी दुसरीकडे ठेवायची नाही, ॲडजस्ट करून इथेच ठेवायची. म्हणजे ते स्ट्रेचेबल असल्यामुळे कटोरी व्यवस्थित बसते, चपटी होत नाही. बाही आपली मोठी आहे. दंडगेर 10 इंचाचा असल्यामुळे पाठाच्या साईडने काढते मी. इथे आपला क्रॉसपट्टी. माप मोठे असल्यामुळे मी पीस मोठा घेतलेला आहे. त्यासाठी सगळे माप आपले व्यवस्थित बसतात. मागची पट्टी, गळ्याची पट्टी, सगळ्या पट्ट्या व्यवस्थित काढण्या होता याला. क्रॉसपट्टी ही अखंड काढायची, म्हणजे जोडायला सोपी जाते. एक असल्यामुळे मी एकत्र कटिंग करते, कारण आपला वेळ वाचतो आणि ब्लाउजची कटिंग पटकन होते. बॅक साईड, हा बॅक साईडच्या शेजारी कट करायचा, कारण तिथे व्यवस्थित बसतो सगळं मापामध्ये. बॅक साईड हा कधी पण तिरका ठेवायचा नाही, तर आपले माप पूर्ण बिघडून जाते. ह्याच मापाची पेपर कटिंग मी केलेली आहे. त्यात दुसरा व्हिडिओ आहे, ज्योती क्रिएटिव्ह टेलर म्हणून. चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जॉईंट असलेली कटोरी कटिंग करून घ्यायची. काही कटिंग कापड बघून घ्यायचं, म्हणजे आपल्याला खालीवर होत नाही. ब्लाऊजसाठी पीस मोठा असला की सगळे माप व्यवस्थित निघतात आणि आपल्याला पट्ट्या वगैरे व्यवस्थित काढता येतात. जास्त जॉईंट देण्याची गरज नाही पडत. त्यासाठी पीस हा व्यवस्थित घ्यायचा आणि अखंड क्रॉसपट्टी काढायची. हे आपले 3 ब्लाऊजची कटिंग, वेळ पण वाचला आपला आणि ही 3 ब्लाऊज आपली कटिंग झाले बरोबर. लाईक करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.